आज वाकला येथे ते सकाळपासून रक्तदान शिबिर चालू येतं, त्या संदर्भात आज जोडीने जे रक्तदान केलं, तर या संदर्भात आपल्या सोबत सोनाली मॅडम आहे, त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. का बा जे रक्तदान केलं तर तुम्ही, तर मग त्या संदर्भात कसं वाटलं तुम्हाला? पहिला परिचय तुमचा. माझं नाव सोनाली सुदाम सोनवणे. मी मागच्या वर्षी पण रक्तदान केलेले आहे. या वर्षी पण रक्तदान केलं. रक्तदान करणं हे चांगलं असतं, शरीरासाठी पण चांगलं असतं आणि एक आपल्याला म्हणजे आपल्याकडून काही गोष्टी दान केल्या जात नाही म्हणून रक्तदान केलं तर एक जीव वाचला जातो. त्याच्यामुळे मी रक्तदान केलेलं आहे. आम्ही दोघांनी केलेले. नाही, तुमचं जे रक्तदान झालं तुम्हाला कसं वाटलं बा आता? एकदम चांगलं वाटलं. काहीच नाही असं त्रास नाही, काही नाही, काही नाही. एकदम फ्रेश वाटलं. आता आपल्यासोबत त्याचे मिस्टर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. का बा जे तुम्ही जोडीने रक्तदान केलं तर कसं वाटलं बा? पहिला परिचय तुमचा. सुदाम सोनवणे वाकला. नरेंद्र महाराजाच्या या कार्यक्रमात मागच्या वर्षी पण आम्ही दोघांनी जोडीने हे केलं होतं रक्तदान. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, त्याच्यामुळे हे दरवर्षी वर्षातून एक वेळेस तरी केलं पाहिजे. आणि योगायोगानं आम्ही दोघांना पण इथं काही अडचण आली नाही रक्तदान करायला. आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये 2 वेळेस आम्ही दोघांनी रक्तदान केलं. अजून पांडुरंगाची इच्छा असेल तर अजून पण करू. या आपण दुसऱ्या ताईकडे जाणार बाबा, त्यांनी जे रक्तदान केलं का बा त्यांना केव्हापासून करता आणि कसं करता, तुमचा परिचय. माझी पहिलीच वेळ आहे. रेणुका राजेंद्र पाटील. जे जे तुम्ही रक्तदान केलं कसं वाटलं बा तुम्हाला? असं चांगलं वाटलं, खूप छान वाटलं. काही त्रास नाही झाला, काही नाही झालं. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून माझी इच्छा होती रक्तदान करायचं, म्हणून केलं आहे आणि देवाच्या कृपेने ते झालं पण. माझं नाव मीना सुभाष सोनवणे, राहणार वाकला. वाकला नगरीमध्ये आज जगद्गुरूच्या कृपेने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये बरेचसे दात्यांनी सहभाग घेतलेला आहे. स्वामीचं काम खूप वाखण्याजोगं आहे. प्रत्येक स्वामीच्या कामामध्ये समाज उपयोगी जास्त हे केले जातं. सर्व महिलांना मी असे आवाहन करते की तुम्ही पण रक्तदान करा. रक्तदान हे शरीरासाठी पण खूप चांगलं आहे आणि स्वामीचे पण खूप आशीर्वाद मिळतील रक्तदान केल्यानंतर. प्रत्येकाने रक्तदान हे केलंच पाहिजे.